शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागानं विभागनुसार समित्या स्थापन केल्यात। राज्य स्तरावर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती काम करणार आहे। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेतली जाईल, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल। शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागानं विभागनुसार समित्या स्थापन केल्यात। राज्य स्तरावर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती काम करणार आहे। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेतली जाईल, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल। शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागानं विभागनुसार समित्या स्थापन केल्यात। राज्य स्तरावर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती काम करणार आहे। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेतली जाईल, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल। शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागानं विभागनुसार समित्या स्थापन केल्यात। राज्य स्तरावर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती काम करणार आहे। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेतली जाईल, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल। शेतकरी कर्जमाफीसाठी सहकार विभागानं विभागनुसार समित्या स्थापन केल्यात। राज्य स्तरावर सहकार आयुक्त दीपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली नियंत्रण समिती काम करणार आहे। बँकांकडून 3 ते 7 जून पर्यंत माहिती भरून घेतली जाईल, तर 20 जून पर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या खात्यांची तपासणी होणार आहे। निकषानुसार पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 6 जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।